करुणाजी, घरगुती हिंसाचार प्रकरणी धनंजय मुंडे यांना दोषी धरलेला आहे। या प्रकरणामध्ये तुम्ही काय आरोप केलेले होते? या प्रकरणामध्ये माझी आईचे प्राण गेलेले आहे। माझी आईने आत्महत्या केली होती। त्यांनी प्रताड़ना दिली होती त्यांना। जसे मला आज हॅरेसमेंट चालू आहे गेले 3 वर्ष। मला 2 वेळे जेलमध्ये टाकला। एरवाडा सारखे जेलमध्ये 45 दिवस ठेवला गेला मला आणि बीडमध्ये 16 दिवस ठेवला गेला। जिल्हा अधिकारी चे कलेक्टरचे ऑफिसमध्ये कलेक्टरचे केबिनमध्ये माझ्या ते वाल्मिकी कराडचे गुंडा होता त्यांनी मारहाण केली माझ्यासोबत आणि माझी गाडी फोडली। असं खूप काही हिंसाचार माझ्यासोबत चालू आहे। माझी बहिणीसोबत आज 40 वर्षाची झाली तो आणि त्यांच्यासोबत पण शारीरिक अत्याचार झालेला आहे। शारीरिक काय म्हणतात त्याला ते शारीरिक शोषण झालेला आहे तिच्या। त्याचं सगळं आम्ही टाकलेलं आहे ते डोमेस्टिक व्हायलन्स मध्ये। तो आम्ही पुढे त्या पण लढणार आहे आणि जे ऑर्डर केलेली आहे कोर्टाने त्याच्यामध्ये मी समाधानी नाहीये। 2 लाख रुपये आमच्यासाठी समाधानी नाहीये। त्याच्यासाठी मी हायकोर्टामध्ये न्यू खटला टाकणार। करुणा मुंडेजी, 3 वर्षाचा तुमचा हा न्यायालयीन लढा, या 3 वर्षाच्या काळामध्ये कधी तुमचं धनंजय मुंडे यांच्यासोबत बोलणं झालं का कुठल्याही विषयावर, किंवा कधी भेट झाली का? लय वेळे झालेला आहे, मिलना पण झालेला होता। तेच आहे की कुठेतरी तुम्ही ते हे करा, सेटलमेंट करा ऐसा बोलना झालेला है लय वेळे। मैं झूठ बोलती नहीं हूँ। जो है मैं सच बोलती हूँ मीडिया पे या मेरे फेसबुक लाइव पे भी। तो हमारा कई बार ऐसा बात हुई है की सेटलमेंट कुठेतरी करायला पाहिजे आपल्याला। क्योंकि याच्यामध्ये जोपर्यंत आमचा झगडा माझे मुला मुलींचं शिक्षण पण थांबलेलं आहे आणि याचा परिणाम आमचे दोघेचे जे मुला मुली आहेत त्याचे डोक्यावरती खूप परिणाम होत आहे। आज तुम्ही बघितलेला आहे की एक महिला आहे कोणीतरी त्या माझ्याबद्दल खूप काही घाण बोलत आहे। पैसे देऊन त्याच्याकडून घाण बोलावतात, पण मी हे सगळी गोष्टी से भीतणार नाही। तो त्याच्यासाठी आमचं खूप मेरे को तो ऐसा कई बार विचार भी आता है कि मैं आत्महत्या भी कर लूं। पर मैं ये सोचती हूँ मेरी माँ मरी, मेरी माँ ने आत्महत्या करी तो मेरे लिए जगना कितना मुश्किल हो गया दुनिया में। आज मेरी माँ होती तो आज मेरा पति मुझे छोड़ नहीं पाता। आज मेरा पति मुझे इस तरीके से रोड पे नहीं छोड़ता। चाहे कौन देवेंद्र फडणवीस कौन अजीत दादा उसके पीछे होते तो भी मेरे को पीछे मेरे पति छोड़ नहीं पाते, मेरे को ऐसे जेल में नहीं डाल पाते। तो आज मैं आत्महत्या कर लूं तो मेरे बच्चों के पीछे कौन रहेगा, ये सोच के मैं जिंदा हूँ। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बोला। पर ऐसे ही सब चलता रहा तो हो सकता है मेरी माँ की तरह मैं भी कभी आत्महत्या कर लूंगी। करुणाजी, तुमच्या भावना समजू शकतो, मात्र आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल कधीही कोणी उचलू नये याच भावना असतात।